नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. पुन्हा एक छानशा नवीन व्लॉगमध्ये. तर आज खूप महत्त्वाचा व्हिडिओ बनवायचा आहे हा लॉंग. त्यासाठी ना मी तुम्ही जावा. तर जावाई बापू तुमचे चाललेले आहे ड्युटीला आणि महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून मी गाई झोपली तोपर्यंतच बनवत आहे. केस पण बघा माझी लय काढती, लय ही मोठी मोठी केस दिसतेत का? लय तळातून काढती वडून वडून. त्यासाठी तेल गरम करून घेतलेला आहे मी आणि इथंच बसलेले हीटर. आणि बाहेरचं काही दिसना. बाहेरचं म्हणजे तुम्ही न्यूज बघा दिल्लीबद्दल. तिथं दिवसभर आता दिवसच उजेडना झालाय, म्हणजे ऊनच नाही आणि आपल्याला थंडी वाटत नाही. कारण एवढी थंडी आहे. बाहेर दरवाजा काढला ना पूर्ण घरात सू म्हणून हवा येते. तर आम्ही बंदच ठेवतो आणि हीटर लावलेलं असते. आणि आता तिन्ही पण शांत झोपले. सोनूला तुम्हाला माहीतच आहे थंडीची सुट्टी लागलेली आहे. कोरा खूप आहे. आज खूप महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या सकाळ सकाळ, त्यासाठी व्हिडिओ टाकते आणि लवकर. आता दाखवलं असतं बाहेर, पण मोबाईलच तुम्हाला दिसणारच नाही बाहेर काय. तरी वाजलेत किती तुम्हाला सांगते, 9 वाजत आले. तर 9 का संध्याकाळपर्यंत काही सुद्धा होत नाही. काल कोमलताई 3-3:30 वाजेपर्यंत फोनवर होत्या. त्यावेळी सुद्धा बघा त्यांना मी सांगितलं होतं इकडं ऊनच नाही. तेव्हा म्हणत होतं अरे बापरे ऊनच नसतं इकडं. तर तुम्हाला सांगते आज आपल्याला बोलायचं आहे. आज आरतीच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आरती, तुला लग्नाच्या वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि दाजीकडून. तुझ्या खूप खूप आशीर्वाद, प्रेम. तू सदैव खुश राहा दोघं तुम्ही. आणि तुझी जी इच्छा आहे ती इच्छा देव लवकर पुरं कर, हीच माझी देवाला प्रार्थना असणार. आणि तुझी इच्छा जी पण आहे लवकरच पुरी होईल बघ. चला, आज आरतीच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि मेन मुद्दा म्हणजे आज खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. अलका मावशीने कमेंट केलेली आहे. खूप दिवसापासून म्हणतात मला पुण्याला का मुंबईला आली जयू, मी लेट बघते आणि माझ्या बहिणीची तब्येत ठीक नाही. तर मी तरी त्यांना मावशींना, आणि माझ्याकडे एवढा वेळ नाही कारण मी नाही कमेंट बघितले तरी तुम्ही बघता. काल वर्षाताई आणि माझ्या हेमलता मावशी दोघींनी मावशींना कमेंट केलेली आहे, तुम्ही बघू शकता कालच्या व्हिडिओवर. तर मावशीने पहिले पण सांगितले, मला वाटलं नव्हतं की एवढ्या सिरियस असतील आपल्या मावशी. कारण अलका मावशीच्या बहिणीला बघा म्हणते जयश्री माझ्या बहिणीची तब्येत खराब आहे आणि शुगर आहे, म्हणजे तळाला एक फोड झालेली वाटतं, पूर्ण तळ खराब झालं म्हणजे सडल्यासारखं, म्हणजे खूप कंडिशन खराब झालेली आहे. शुगरवाल्यांचं असंच असतं, खूप बेकार. आणि इथं पण एका मावशीला होतं जी जेवली ना असं पोट व्हायचं, त्यासाठी ऑपरेशन 3 झालेत वाटतं मावशींचं. 3 ऑपरेशन झाले तरी पण तब्येत खराब आहे. तर प्रार्थना कर मावशी. हा व्हिडिओ मेन तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही काळजी नका करू. हो, मी प्रार्थना करते. थोडासा वेळ ह्याच्यासाठीच काढला की चला गायू झोपलेली आहे तर बोलून मग आता ती असली की कुठला टॉपिक बोलायचं म्हटलं ना तर बोलून देत नाही, मला कुठलंही बोलून देत नाही. तर हो मावशी, मी नक्कीच प्रार्थना करते, तुम्ही नका काळजी करू. आणि मावशी तुम्ही व्हिडिओच्या आधी मावशीकडे लक्ष द्या कारण खूप गरजेचं असतं. तुम्ही व्हिडिओ बघून प्रत्येक वेळी मला तरी पण नाही 10-15 दिवस झालं आणि का मावशींकडे आले जिथं तब्येत ठीक नाही. मला वाटलं नॉर्मल ती नसतं का, आता बहिणीची ओढ असती की ती थोडंसं जर शिक आली तरी पळून जाती. आता माझ्या नशिबात तर माझ्या बहिणीचं प्रेम नाही होतं, खूप वेगळं होतं, खूप होतं एकमेकीवर. आता मला काय झालं तरी तिला त्रास व्हायचा. ती हमेशा म्हणायची, ती वेगळीच होती. तर आज म्हणून मावशीला बघून खूप म्हणजे राजश्रीची खूप आठवण आली. आणि परत म्हटलं की मला वाटलं असंच की थोडं नॉर्मल असेल, मग बहिणीची ओढ पळून येते का नाही की काय झालं माझ्या बहिणीला, तसंच आले असतील. पण एवढं झालं हे माहित नव्हतं. 3 ऑपरेशन झाले, एक फोड झालेली, तर मग ती पूर्ण सडलं यानं असं तसं. स्वतः कमेंट पण लावीन मी. ही कमेंट मावशीचीच आहे. एक मिनिट, दिसना ना कॅमेऱ्यात तुम्हाला, एक मिनिट. हा, ही वर बघा, अलका मावशीचीच कमेंट आहे. तर मी लावते तरी तुम्हाला का नाही ह्याच्यामध्ये लावते, ह्यात इथं लावते
व्हिडिओमध्येच लावते. जावई बापूचा मोबाईल आहे त्यांचा, घरातच ऑफिसमध्ये अलाउड नाही आणि त्यासाठी बघितलं ना गायू खूप नटकट दिवसभर इतकी, त्यामुळे मला वेळच भेटना झाले. मला 3:30-4 वाजते. 1 मिनिट तिथंच होती ना. ठीक आहे या, हा लावून घेते. जावई बापू तुमचे गेले ड्युटीवर, कारण टिफिन देत होती, त्यांची बॅग मिळत नव्हती. तर जावई बापू आज थोडी लेटच गेले, कामाला बाहेर गेले होते त्यामुळं. आणि एवढी सर्दी आहे, एवढे विमान जातात ना देवा, तुम्ही तर थकून जाताना. माझ्यावरनं जाते तर माझ्या डोक्यात पण छिलणी लागलेली आणि ती सारखं विचारते. आरती पण फोन करून आणि परत सगळीच विचारते. हे बघा तेल गरम केलेलं आहे, त्यासाठी मी हा व्हिडिओ असा ह्याच्यासाठी बोलून देत नाही काही टॉपिक. आणि असं वाटणार की जयू आता लक्षात देत नाही कमेंटकडं. खूप म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही गायू एवढी ना, हिथं पळ तिथं पळ, मोबाईल चालू केला तोच बटन चालू करते. मैं आप कैसे हो, मैं पळक रहा हूँ, पप्पा मेरे ऐसे हो गए, सगळं बोलत असते एवढं. त्यामुळं सगळ्यांना वाटेल की म्हणजे मग आमच्याकडं जयू लक्ष देत नाही आणि रिस्पेक्टच करत नाही, असं सगळ्यांच्या मनाला दुःख होईल म्हणून मी काय केलं, ते झोपली ना तर आता 2 मिनिटाचा का होईना व्हिडिओ टाकावं सर्वांच्या काळजीचा म्हणून मी टाकला. आणि खूप म्हणजे मी काय सांगू तुम्हाला, एवढी थंडी ना आपल्याकडची माणसं कोण सुद्धा सहन करणार नाही, एवढी थंडी आहे दिल्लीत. तुम्ही न्यूज बघा, खरंच मी म्हणते इतकी थंडी. तर केसाला बघा तेल लावते आणि ताईने एका सांगितलेलं तेल गरम करून घ्या. मी हेच लावते पॅराशूट, म्हणजे खोबरेल तेल. ह्याला काय करते, गरम करून घेते. आता तर फिलहाल असंच ही बघा टाकते, असं ठेवते. थोडं थंडी आहे ज्यादा ठेवते आणि ज्यादा करून गरम करून घ्या. कटोरीत तेल गरम करून घेतल्यावर का नाही त्याला लावा चांगल्यापणे. रात्री लावून का नाही झोपा आणि सकाळी 10 मिनिटं कुठला शॅम्पू वापरता का नाही तो शॅम्पू लावून ठेवा. 7-8 मिनिटं ठेवलं तरी चालेल आणि सकाळी व्यवस्थित असं करून धुवा. मग कोंडा डॅन्ड्रफ जो पण जातो, केसात फरक खूप येतो. ठीक आहे, ज्यांनी पण केलेला आहे त्यांना आलाय, तर त्यासाठी अशी हा उपाय करा. माझ्या अलका मावशीला म्हणते काळजी नका करू मावशी लवकरच ठीक होतील. आणि तुम्ही सुद्धा माझ्या युट्यूब फॅमिलीला हात जोडून विनंती करते, तर तुम्ही पण आपल्या मावशी बऱ्या लवकर व्हावे म्हणून प्रार्थना करा. कारण का ज्याच्यावर बिततं ना त्याला खूप कळतं. तर त्या आता कशा अवस्थेत आहे अलका मावशी, तुमची अवस्था मला कळते. तुमच्या मनात काय चाललंय, तुमच्या डोक्यात काय चाललंय, तुम्ही कसल्या अवस्थेत आहे ती मी प्रॉपर समजू शकते. तर तुम्ही पण प्रार्थना करा. आणि मावशी तुम्ही नका काळजी करू, अलका मावशी लवकरच आपल्या मावशी ठीक होतील. आणि सर्वांना बघा काळजी घ्या थंडीची. आणि हो का, जिंदगानीत काही नाही, जिंदगी आपली कधी काय होईल आणि दिवस कसा उजडेल जाईल असं काही नाही आयुष्यात. आयुष्य खूप हेच आहे, खूप एकच वेळा याच आहे, एकच वेळा जगायचं आहे. जसं आपण एकटं आलेलो तसं एकटं जायचं आहे. आपल्या संगतीला कोणी येणार नाही, कोणी नाही. आपण एवढं आपलं बनवून बोलून असं बनवतो, पण आपल्या संगतीला काही नाही. जसं आपण खाली आलो होतो येताना, जाताना पण तसंच आपल्यापाशी काय नसणार आहे, तसं आपल्याला जायचं आहे. माझं तुझं करून भांडणं बिडणं असं काही नाही. तर चला, आपल्या मावशीबद्दल प्रार्थना करा आणि काळजी सर्वांनी घ्या. आणि भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. गायुराणी झोपलेली आहे, आवाज एकदम बंद आहे. हा बेडरूम आहे, बेडरूम मध्ये झोपलेली आहे. तुम्ही नका काळजी करू. धन्यवाद.